नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक, तो म्हणजेच काय, ग्रुप ऑफ वर्ड्स. काय करतोय आपण? ग्रुप ऑफ वर्ड्स. ह्याच्या अगोदर आपण ग्रुप ऑफ वर्ड्स वर 2 पार्ट बघितलेले आहे, पार्ट 1, पार्ट 2, आणि आजचा जो आहे तो आहे पार्ट 3. आला लक्षामध्ये? नेहमीप्रमाणे आपण सांगितलेलं आहे की ग्रुप ऑफ वर्डचं इम्पॉर्टंट काय आहे आपल्याला सेंटेन्स मेकिंग मध्ये. म्हणजेच काय, जेव्हा आपण वाक्याची रचना करू, जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बनवू, तर ते वाक्य बनवत असताना आपल्याला कसं एकदम क्विकली, म्हणजेच काय, लगेच ते वाक्य तयार करता यावी, त्या अनुषंगाने आपण हा टॉपिक घेतो. त्या टॉपिकचं नाव काय आहे? ग्रुप ऑफ वर्ड्स. आणि आजचा जो पार्ट आहे तो पार्ट काय आहे? पार्ट आहे 3. तर सुरू करूया. बघा, जसं की आता बघा काय म्हणते, अशी कहाणी. अशी कहाणी. आता हे झालं मराठीमध्ये अशी कहाणी. इंग्लिशमध्ये कसं होईल? सच अ स्टोरी. सच अ स्टोरी. अशा कहाण्या, सच स्टोरीज. सच स्टोरीज. आता अशी कहाणी हे काय झाला? सिंग्युलर आहे, म्हणून काय आपण इथे काय वापरला? ए. आलं लक्षामध्ये? अशा कहाण्या, सच स्टोरीज. आपण स्टोरीला काय केलं? ES लावला. आलं लक्षामध्ये? सच स्टोरीज. असा दिवस, सच अ डे. सच अ डे. नेक्स्ट आहे असे दिवस, सच डेज. सच डेज. असे लोक, सच पीपल्स. सच पीपल्स. तुझे शब्द, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये युअर वर्ड्स. युअर वर्ड्स. आलं लक्षात? आणि बघा नेक्स्ट आहे माझ्या आठवणी. माझ्या आठवणी. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये कसं होईल? माय मेमरीज. माय मेमरीज. नेक्स्ट आहे तुझा राग. तुझा राग. तुझा राग. युअर अँगर. युअर अँगर. तुझा दयाळूपणा. तुझा दयाळूपणा. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये कसं होईल? युअर काइंडनेस. युअर काइंडनेस. माझी इच्छा. बरोबर, माझी इच्छा. आणि माय विल. इंग्लिशमध्ये काय होईल? माय विल. नेक्स्ट आहे माझी इच्छा, माय डिझायर. आता तुम्ही इथं कन्फ्युज झाला असाल की बाबा माय विल आणि माय डिझायर मध्ये काय फरक आहे. किंवा आता डिझायर म्हणजे इच्छा. बघा, आता विल जे आहे ना, आपण काय सांगितलं की माझी इच्छा, माय विल. आता विल केव्हा वापरतो आपण? विल म्हणजेच काय, एक मोटिवेशन असणे स्वतःमध्ये. जसं की आता आय विलिंग टू डू समथिंग ग्रेट इन लाईफ. म्हणजेच काय, मला काहीतरी ग्रेट करायची इच्छा आहे आयुष्यामध्ये. बरोबर. जसं की समजा विल केव्हा वापरतो आपण? जेव्हा आपण मोटिवेशन असेल आपल्यामध्ये, कशासाठी? ती गोष्ट करण्यासाठी. जसं की आता मला अभ्यास करायचा आहे, माझी इच्छा आहे, तेव्हा काय वापरू आपण? विल. आलं लक्षामध्ये? पण डिझायर केव्हा? जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला मोह असेल. बरोबर, मोह आहे आपल्याला त्या गोष्टीचा, तेव्हा काय वापरू आपण? डिझायर. माय डिझायर, माझी इच्छा. आलं लक्षात? नेक्स्ट आहे त्या मुलाचे पैसे. त्या मुलाचे पैसे. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये कसं होईल? दॅट बॉयज मनी. दॅट बॉयज मनी. नेक्स्ट आहे या लेकरांसाठी. बरोबर, या लेकरांसाठी. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये कसं होईल? फॉर दीज चिल्ड्रन किंवा मग किड्स. बरोबर, फॉर दीज किड्स किंवा फॉर दीज चिल्ड्रन. आलं लक्षात? आता बघा, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि शेअर सुद्धा करा लोकांना, कारण की जेणेकरून जो कोणी नवीन त्याची इच्छा असेल इंग्रजी शिकण्याची, तो नक्कीच आपल्याला फॉलो करेल, आपल्याकडनं काहीतरी गोष्टी नवीन शिकेल. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल, पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.